नंतर मग आम्ही रूम बघायला निघालो. तर रात्रीचा प्रवास करून खूप वेळ झाला होता आणि 1 ते 2 वाजता आम्हाला रात्री रूम मिळाली. तर एकदम कृष्णा नदीच्या काठावरच ही आमची रूम होती आणि हा असा आजूबाजूचा परिसर होता. तर त्यानंतर मग आम्ही सकाळी अंघोळा वगैरे करून मंदिरात दर्शनाला निघालो. तर हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर होता. तर इकडे इशूचं हाय हॅलो सुरू होतं आणि तिचं म्हणणं होतं की मला जहाजमध्ये बसायचं आहे. तर तेवढा वेळ नसल्यामुळे आणि आम्हाला पुढे पण जायचं होतं. तर आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि इकडे सगळ्या देवांना असे गजऱ्यांचे हार केलेले असतात. तर इकडे राम सीता लक्ष्मणचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग सरस्वती माताचं दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो तर मंदिरात छान दर्शन झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर वाटेत आम्ही मग नाश्ता केला. तर नाश्त्याला इकडे सगळीकडे इडली सांबार चटणी हेच राहते. आपल्या इकडच्यासारखं भाजीपोळी खूप कमी ठिकाणी मिळते. तर हा आहे आमचा ट्रिपचा दुसरा दिवस. तर आम्ही इथे रूम केलेली होती. तर रात्री खूप लेट झाल्यामुळे मी रूमचा व्हिडिओ काढायचं विसरली. तर त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर आता आम्ही बंगलोरच्या पुढे आलो होतो आणि स्टेटसुद्धा बदललेलं होतं. तर आम्ही इथली थाली खायचं ठरवलं. पण ते त्यांचं तेल आपल्या महाराष्ट्रातल्यासारखं राहत नाही आणि ते चव बदलते. तर आम्हाला तर इथली थाली आवडली नाही. तुम्हाला जर तुम्ही गेले तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता. तर त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी 8 वाजता रामेश्वरम पोहोचलो आणि अगदी मंदिराच्या समोरच आम्हाला रूम मिळाली. तर आम्ही लगेच फ्रेश वगैरे झालो आणि मंदिरात दर्शनाला गेलो. तर 8:30ला मंदिर बंद होत असते. तरी पण 5 मिनटाच्या फरकानं आम्हाला त्यांनी आतमध्ये जाऊ दिलं आणि आमचं छान दर्शन झालं. तर हा बाहेरचा पोर्च होता. तर इथून